नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी साध्या सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवते. तर इथे शेवग्याच्या शेंगा मी कट करून अशा फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या. तर आता याची भाजी करायची आहे. तर अगोदर ही शेंगा मी कट करून घेते. तर इथं शेवग्याच्या शेंगा मी छान अशा कट करून घेतल्या त्या. थोडीशी साल ठेवली आहे का तर आपल्याला शेंग खाता येते. पूर्ण जर काढली तर शेंग आपल्याला खाता येत नाही. तर आता ही अगोदर मी स्वच्छ धुवून घेते. इथं गॅसवर एक छोटीशी मी कढई ठेवलेली आहे. तर ही शेवग्याची शेंगा धुवून थोडस अगोदर शिजवून घेणार आहे. तर असं सपक लागते शिजण्यासाठी थोडस मीठ टाकते म्हणजे शेंग चवीला छान लागते. शेंग छान अशी शिजते. तर आपण अगोदर इकडं आता मी नारळ घेतलाय, इथं ओला नारळ घेतलाय. तुम्हाला वाळलं खोबरं वापरायचं असेल तर वाळलं खोबरं वापरा. इथं थोडीशी कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे. थोडासा लसूण घेतलाय, एक टमाटर चिरून घेतलेलं आहे. तर अगोदर आता मी नारळ ही ओला आहे त्याच्यामुळे थोडासा भाजून घेते. तर ही शेंग मी इकडल्या गॅसवर ठेवते आणि इकडे नारळ भाजून घेते. तर हे नारळ भाजण्यासाठी मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर थोडंसं याच्यावर तेल ओतते म्हणजे छान असं भाजतंय आणि पटकन पण भाजला जातो. ओला नारळ असल्यामुळे मी ही भाजून घ्यायला लागली ना. तर इथं ओला नारळ छान असा मी भाजून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते. तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करण्यासाठी टाकून घेते. इथं थोडीशी कोथिंबीर घेतली, धुवून घेतली, थोडासा अर्धा पाकळ्या लसूण घेतलेला आहे. थोडासा कढीपाला मी फोडणीला पण ठेवते आणि थोडासा ह्या वाटणामध्ये पण टाकून घेते. तर आता छान असं बारीक ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे. तर बघा बारीक अशी मी पेस्ट वाटून घेतलेली आहे. ओलं खोबरं असतं त्याच्यामुळे तुकडं राहते. तर थोडंसं पाणी ओतून एकदम बारीक अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे. तर आपण आता फोडणी टाकूया. तिकडे शेंग पण शिजते. फोडणीसाठी मी थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे. तर फोडणीसाठी तेल छान असं तापलेलं आहे. मी जिरी मोहरी टाकून घेते अगोदर. जिरी मोहरी छान अशी तडतडली आहे. थोडासा कढीपाला टाकून घेते. इथे एक टमाटर घेतलेलं आहे, ती टमाटर अगोदर टाकते. तर 1 मिनिटभर तेलावर छान असं टमाटर मी तळून घेतलेलं आहे. तर आता ही जी वाटण करून घेतलेलं आहे आपण, सगळं वाटण मी या तेलामध्ये टाकून घेते. तर बघा छान असं तेल सुटले आणि टमाट्याच्या फोडी होत्या ती पण या वाटणासोबत छान अशा बारीक झालेल्या आहेत. त्या टमाटे कुठेही दिसत नाही. आता मी ह्यात थोडस काळं तिखट घेतलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. दुसरे कुठले मसाले मी घेतले नव्हते. तर ही पण छान असं मसाले अगोदर तेलात मिक्स करून घेते. तर छान असं तेलात मसाले मिक्स झालेले आहेत. इकडे शेंग छान अशी शिजलेली आहे. तर आता इकडे शेंग आणि शेंगाचं पाणी पण आपल्याला ओतून द्यायचं नाही, भाजीतच घ्यायचंय. तर शेंग शिजताना पण थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आता थोडंसं अजून मी मीठ टाकून घेते. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आता आपली ही शेंग छान अशी शिजलेली आहे. फक्त आपल्याला एक उकळी घ्यायची भाजीला. तर बघा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे मस्तपैकी. आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये थोडीशी भाजी मी काढून घेते. तर आज मी साध्या सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवून घेतली आहे. तुम्हीही कधी अशा पद्धतीने केली नसेल तर करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा.